विद्यार्थी मित्रांनो, इथं 5वी स्कॉलरशिप व इथं 8वी स्कॉलरशिप या मालिकेमध्ये इथं 5वीचा पेपर नंबर, अरे 8वीचं टाकले का? चैतन्याला बोलव, काय टाकलं रे? 8वी स्कॉलरशिप पेपर नंबर 112. आपण 112 चालू केले. दुसरं चालू झाले. त्याला बोलवते कशात ओपन करायची बघ. इथं 5वी पेपर नंबर 22 या मालिकेमध्ये 22वा पेपरचा आज आपण सोल्युशन पाहणार आहोत. इंग्रजी बुद्धिमत्ता पेपर घ्या स्क्रीनला. मित्रांनो, मला एक सांगा, टॅबला हे व्यवस्थित क्लिअर दिसतंय का रे चित्र? टॅबवरती टॅब ओपन करून बघा. 5वीचं कोण आहे? मला हे व्यवस्थित दिसतंय का? मला ते सांगा. क्लिअर येते का चित्र? मला एकाने युट्यूबला टाकलं की बाबा ते क्लिअर दिसत नाही, स्क्रीनवर तर दिसत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. दिसतंय का? आपण व्हिडिओ करते ब्लर ती म्हणतो. कशाचा प्रॉब्लेम आहे? ब्लर दिसतं, हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हा, क्वालिटी वाढवा. क्वालिटी आपली 140 ची 360 किती 360 720 अशी क्वालिटी केली तर आपल्याला क्लिअर चित्र दिसेल. ओके, चला. व्हॉट यू कॅन डू विथ द गिवन पिक्चर. तुम्ही हे वाचलंच पाहिजे. ज्याला वाचायला येतं त्यांनी ते प्रयत्न केले पाहिजेत वेदांत. हे तर काय अवघड नाहीये. व्हॉट यू कॅन डू विथ द गिवन पिक्चर. या पिक्चर बरोबर तुम्ही काय कराल? पिक द रॉंग ऑप्शन. आता इथं काय आहे? पिक द रॉंग ऑप्शन, चुकीचा पर्याय. काय कराल? बाय इट. बाय इट म्हणजे खरेदी कराल. कराल खरेदी. पुस्तक खरेदी कराल का? करताल. सेल इट विकाल का? वॉश इट. वॉश इट म्हणजे काय? पुस्तक धुताल का? नाही. रीड इट वाचाल. मग तुम्ही बाय करू शकाल, सेल करू शकाल, रीड करू शकाल, वॉश करू शकत नाही. तुम्ही तो एक मालिका बघितली का? ते गंगा मराठी त्या सुनीता तिनं लॅपटॉप धुतला. कुठली कोण आहे त्यामध्ये? मराठी त्याचं काय नाव? कुठली तरी टीव्हीला अशी एक मालिका होती. नवऱ्याचा लॅपटॉप धुवून दोरीवरती वाढत झाला. तिच्या भावने म्हणजे तिच्या जावणी मोठ्या भावाच्या बायकोनी, मोठ्या दिराच्या बायकोनी तिला सांगितलं नवऱ्याचं तू सगळं व्यवस्थित स्वच्छ कर, लॅपटॉप धुवून ठेव. गोपी. तर याच्यामध्ये काय गोष्टी करायच्या असतात हे लक्षात यायला हवं. Which part of the body is useful for testing food? टेस्ट करण्यासाठी कोणता बॉडी पार्ट वापराल? जे प्रश्न तुम्ही वाचणार तर तुम्हाला काहीच अवघड नाही. बॉडी पार्ट टेस्ट करण्यासाठी टंग म्हणजे काय? टीथ म्हणजे काय? लिप म्हणजे काय? ओठ. नोज म्हणजे काय? टेस्ट करण्यासाठी कोणतं वापराल? टंग. मी काय अवघड आहे का याच्यात? चला पुढे. What is the sound made by a horse? What is the sound? Horseचा आवाज. Made by a horse. हॉर्स द्वारे केला जाणारा आवाज कोणता? ग्रुम्स, नीट, हाउल्स, ब्लीट. हॉर्सचा आवाज काय?
फर्स्ट आवाज कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2. मीन्स. नून कुणाचा, हाऊल कुणाचा, मीन्स कुणाचा, हे पाठ पाहिजे तर नको आपल्याला. आपण वर्षभर त्याचा करतोय सराव. या गोष्टी पाठ असल्या पाहिजे. Which of the following food has not sour taste? Has not म्हणलेले. सोर म्हणजे आंबट. आंबट टेस्ट कुठल्या फ्रूटची नाही. लेमन टेस्ट कशी आहे? सोर. टर्मरिक म्हणजे चिंच, टेस्ट कशी आहे? सोर. लेमन म्हणजे लिंबू, चिंच. स्ट्रॉबेरी कशी टेस्ट आहे? सोर आहे. आणि फिग, फिग म्हणजे काय? अंजीर. अंजिराचे आहे का आंबट अंजीर लागतं म्हणून? बाकीची सगळं फळं आता पिकल्यानंतर गोड लागतात, पण आंबट त्याच्यात आंबटपणा असतोच. आंबा गोड पिकल्यानंतर, पण त्याची कैरी खाल्ली तर आंबट. तसं अंजीर कच्च खाल्लं, पक्क खाल्लं तरी ते आंबट नसतं, गोड. Which of the following game does not require equipment? कोणत्या गेम मध्ये रिक्वायर इक्विपमेंट गरजेचे नाही? इक्विपमेंट म्हणजे साहित्य. मग कोणत्या गेम मध्ये तुम्हाला साहित्य रिक्वायरमेंट नाही? क्रिकेट सेट काही बॅट लागेल, बॉल लागेल, स्टंप लागेल. कॅरम साठी कॅरम लागेल, त्याच्यावर सोंगट्या लागतील, स्ट्राईक लागेल. कबड्डीसाठी काय लागेल? कुठलं साहित्य? काट्या वगैरे काय नको ना? काय रिलायन्स. आणि टिपकॅट, टिपकॅट म्हणजे काय? विटी दांडू. त्यासाठी काय लागेल? विटी दांडू पाहिजे. मग कुठल्याला काय साहित्य लागत नाही? कबड्डीला मोकळ्या मैदानावर चाललं, खोलीमध्ये बी चालतं, वर्गामध्ये बी चालतं, वरांड्यामध्ये बी चालतं, कुठं बी खेळता येतं, त्याला काही साहित्य लागत नाही. फाइंड द ऑड मॅन आउट. चुकीचा पर्याय तो याच्यामध्ये गटात न बसणारा. टिक म्हणजे काय? दात. हेअर म्हणजे केस. चिल्ड्रन म्हणजे मुले. माऊस म्हणजे कुंडी. मग यातलं वेगळं काय निघेल? काय निघेल वेगळं? का निघेल? का निघेल? टिक म्हणजे दात आहे, हेअर म्हणजे केस आहे, चिल्ड्रन म्हणजे मुलं आहे, आणि माऊस म्हणजे उंदीर. त्यामध्ये माऊस का निघेल बाहेर? काय संबंध? या तिघांमध्ये काय? मुलांना टीथ असतात, हेअर असतात, मुलांना नाही सर. टूथचं एक वचन टीथ, हेअरचं एक वचन हेअर, चाइल्डचं एक वचन चिल्ड्रन, पण माऊसचं माईस हवं. एक वचन आणि एक वचन. या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. पहा, टूथ दात, त्याचा अनेक वचन टीथ, अनेक वचनी शब्द आहे. हेअरचा अनेक वचन हेअर, केसचं अनेक वचन केस. चाइल्ड मुलगा, मूल, चाइल्ड मूल, त्याचा अनेक वचन चिल्ड्रन. तसं माऊसचं अनेक वचन माईस. या माईस ही माईस. मी तर वेगळं माऊस निघेल की एक वचने, बाकी सगळे अनेक वचनी शब्द. हाऊ मेनी मंथ हॅव 30 days in a year? वर्षामध्ये 30 दिवस असणारे महिने. काय शब्द सांगितलाय? मम्मीला काय म्हणतात? हा, तुला हेरायला पाहिजे लक्षात. काय मम्मी काय म्हणते? एजी सुनो. ए म्हणजे एप्रिल, जी म्हणजे जी आपण जू, जू म्हणजे जून, सु म्हणजे स, लो म्हणजे किती महिने आले? 30चे 4 महिने. उत्तर पर्याय क्रमांक 1. मी 31चे महिने किती? 30चे 4 तर 31चे 8. शाबास, वाघ वाघ. 7 येतील. मी एक महिना कुठे गेला? फेब्रुवारी 28 ला येतो. पुढे which direction does the given arrow show? इथं कोणती डायरेक्शन दाखवतोय हा एरो?
वरती जाणार पण खाली असतात इकडे असतात इकडे असतात राईट. Fill the correct letter in empty box from two meaningful words. ROSE road आणि हिबिस्कस. हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे काय? जास्वंद फुलाचं नाव. हिबिस्कस म्हणजे जास्वंद आणि ROSE रोज म्हणजे गुलाब. इथं यस येणार. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राची कॅपिटल. महाराष्ट्राची मुंबईची राजधानी मुंबई. आणि नागपूर काय रे? राजधानी. आणि मुंबई ही राजधानी. Which small animal is hiding of the word panther? Panther मध्ये कोणता लहान ॲनिमल दडलेला आहे त्याचं नाव? याच्यामध्ये पहिले बघायचे रॅट. आर आहे का? आहे. ए आहे का? आहे. टी आहे का? आहे. रॅट आहे. अँट. अँट म्हणजे काय? मुंगी आहे काय त्यात? ए आहे, एन आहे, टी आहे. कॅट. CAT कॅट पण आहे. RAM राम. राम. आपण ॲनिमलच आहे. मुलाचं नाव म्हणजे ॲनिमल. सगळे ॲनिमल पण त्यात काय म्हणलं त्यांनी? स्मॉल ॲनिमल. यातला स्मॉल कोण आहे? अँट आहे सगळ्यात स्मॉल. तर राम आहे नाही ना. Which of the following is an instruction? Instruction म्हणजे काय? याची कुठली सूचना आहे? Cry. Yawn. Cry म्हणजे रडणे. Yawn म्हणजे जांभळी देणे. Bath. To throw. फेकणे. बाथ म्हणजे अंघोळ करणे. थ्रो म्हणजे फेकणे. याची सूचना कोणती आहे? ही इथं बाथ म्हणजे काय सूचना नाही. हा आपण बात करतो याची सूचना. तर क्राय रड काय सूचना म्हणजे रडणे. जांभळी देणे. बाथ म्हणजे आंघोळ करणे. आणि टू थ्रो म्हणजे फेकणे. इथे टू थ्रो अशी सूचना घेतो आपण. पर्याय क्रमांक 4. What instruction is given to the girl in the picture? या पिक्चर मध्ये काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहे? काय करते? आता तिथं पर्याय वापरूया. डान्स. डान्स करते का? नक्की नाही. खाली बसून डान्स करत नाहीत ना. ओके. क्लॅप. क्लोज युअर आईज. सिंग. इथं हातावर जो पाहतो समजून घ्यायचे की क्लॅप करते टाळ्या वाजवते. Fill in the blank with correct article in the sentence. Look at the dot. Red kite. Look at the red. का इथं वापरलं? एकमेव आहे ना. रेड बनलेलं आहे. नुसतं काईट म्हणलं असतं तर काईट आलं असतं. पण इथं रेड काईट आहे म्हणजे एकमेव आला तो रेड काईट. म्हणून तिथं काय ना द रेड काईट. राईट द अपोजिट ऑफ द फॉलोइंग ऍडजेक्टिव्ह. स्मूथ च्या अपोजिट काय होतं? हार्ड, रफ, थीन, हॉट. तर स्मूथ च्या विरुद्ध रफ. हार्ड च्या विरुद्ध काय होईल? इझी. हार्ड च्या विरुद्ध इझी पण होईल. सॉफ्ट होईल का? हार्ड च्या विरुद्ध सॉफ्ट होईल. थीन च्या विरुद्ध थीन. हॉटच्या विरुद्ध कोल्ड. आपल्याला हे इथं त्याचा सराव झाला पाहिजे. चूज द लिव्हिंग प्लेस ऑफ रॅबिट. रॅबिट कुठे राहतो? हट, हॉल, केव, बार. सर हट. हट मध्ये अजून कोण राहतं? त्याची जाहिरात बघितली असेल तुम्ही. कोणती कंपनी? एअरटेल नाही. एअरटेल नाही. दुसरी बघ आयडियाची. त्याच्या जाहिरातीमध्ये बघा तो दाखवलेला आहे. तो कुत्रा मला वाटते त्याचं पण मला वाटतं हच आहे ना जाहिरातीमध्ये. तर रॅबिट राहतो ते हच.
17 प्रश्न पहा. सिलेक्ट द पिक्चर दॅट रिलेटेड विथ द डिस्क्रायबिंग वर्ड. सॉफ्ट पिक्चर मध्ये रिलेटेड विथ द डिस्क्रायबिंग वर्ड सॉफ्ट. सॉफ्ट साठी इतर डिस्क्रायबिंग कोणतं आहे चित्र. सॉफ्ट हे डिस्क्राईब करायचे, तुम्हाला सांगायचे सॉफ्ट. आता हे लाकडाचा तुकडा घेतला, कसा असतो तो. हार्ड. हे काय आहे. काय हे. फिदर. कसं असतं फिदर. सॉफ्ट. हे काय आहे. स्टोन आहे. रॉक आहे. कसा असतो. हार्ड असतो. हे काय आहे. आग आहे. कशी असते. हॉट असते. चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. तर डॉटरचं स्पेलिंग आपलं पाठच असलं पाहिजे गोरे. डॉटरचं स्पेलिंग काय म्हणजे DAUGHTER. डॉटर. इथं स्पेलिंग आपल्याला पाठ पाहिजे. डॉटर म्हणजे काय. मुलगी. चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर. या पिक्चर साठी ऍक्शन वर्ड पाहिजे. पाहिलं पहिले वाचा अगोदर. यॉन. काय रडताना दिसते का. लाभ. लाभ दाखवायचा असेल तर काय ह्याच्यात बदल करावा लागेल. लाभ करायचा असेल तर काय बदल करावा लागेल तिथं. हा लाभ करताना आपण ते मोठ्याने करतो ना. मोठ्याने हा 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 असं लाभ करतो. आणि स्माइल म्हणजे बस तोंड फक्त थोडस आडवं केलं की स्माइल होत. तर इथे स्माइल आहे. पर्याय बदल वापरायचे. Which phrase we use for the following picture. या पिक्चर साठी कोणती फ्रेज वापराल. काय दिलंय इथं. चाव्या आहे. चाव्याचा जुळगा. त्यासाठी कोणता शब्द वापरा. bunch of key, a herd of key, a pack of key. bunch of key. का बंडल. बंडल कशाचा असतो. नोटांचा. पैशाचा नाही. इथं बंडल असतो. इथं बंडल कसा येईल. इथं बंच असतो. पिल्लांचा जुडगा माझ्या कमरेला. पप्पा गेले माझे लंडनला. किल्ल्यांचा जुडगा माझ्या कमरेला. जुडगा म्हणजे बंच. ओके. बंडल. बंडल नोटा काढ. फुडका. हा पॅक कशाचं असतं. पॅक बिस्किटाचं पॅकेट असू शकेल. मॅगीचं पॅकेट असू शकेल. पॅक ऑफ मॅगी म्हणू शकेल. Which of the pair is not correct. कोल्ड आईस्क्रीम करेक्ट आहे का. आहे. बरोबर कोण करायचं. कोल्ड आईस्क्रीम बरोबर आहे. क्लेवर मॅन असतो का. क्लेवर मॅन असतो. एखादा त्यात क्लेवर नसतो. एखादा असतो. हॉट मून. मून असतो का. हॉट काय असतो. हॉट सन असतो. हॉट. हॉट मून कसा असतो. कोल्ड. स्वीट मँगो. मँगो स्वीट असतो का. हे सगळे बरोबर आहे. हे बरोबर नाही. म्हणजे नॉट करेक्ट विचारलंय. त्या नॉटला तुम्ही गोल केला तर ते लक्षात ठेवा. Look at the picture and say where the scissor is. Scissor कुठं आहे. In front of on the table. आता ऑन द टेबल आहे का रे पर्यायामध्ये. मग आता इथे टेबलावरती म्हणून पर्याय येत नाही. मी तर हे काय वॉच. वॉचच्या काय आहे. पुढे आहे. घड्याळाच्या पुढे आहे म्हणल्यानंतर काय होईल. इन फ्रंट ऑफ द क्लॉक. पण नियर द टेबल. टेबलाच्या जवळ इकडे दाखवलं असतं कुठे तर मग म्हणलं असतं नियर द टेबल. बिहाइंड द टेबल. टेबलाच्या पाठीमागे आहे का. नाही. इन द टेबल. टेबलाच्या आत आहे का. नाही. इथं पर्याय पद्धत वापरायला हवी. Which of the following is not a wild animal. Not म्हणलं की इथं नॉट ला गोल करा. मग कुठले कुठले बरोबर आहे. त्याला वाईल्ड अॅनिमल आहे ते बरोबर करा.
टायगर वाईल्ड एनिमल आहे का पेट एनिमल आहे? वाईल्ड एनिमल. फॉक्स कसा आहे? वाईल्ड एनिमल. डॉंकी कसा आहे? पेट एनिमल. आणि जिराफ कसा आहे? कोण पाळताना बघितलं का जिराफ? आम्ही 4 जिराफ पाळल्यात म्हणून. पेट एनिमल नाहीये जिराफ, वाईल्ड एनिमल आहे. हे सगळे वाईल्ड आहेत आणि डॉंकी एकटा पेट आहे आणि इथं नॉट वाईल्ड, ते सगळे वाईल्ड आहेत आणि हा नॉट वाईल्ड आहे. गोष्टीमध्ये तुम्ही म्हणाल की सर आम्ही गोष्टीत ऐकला होता की एक गाढव आणि एक सिंहाची, तो गोष्टीमधला आहे. याचा अर्थ सगळे डॉंकी त्या वाईल्ड नाहीये, एखाद्या गोष्टी दाखवल्या. फाइंड द ऑड मॅन आउट. आता एका चित्र आहे रे, हे काय? हे काय? हे काय? बीट. यातलं वेगळं कोणतं निघेल? सीताफळ निघेल. का सीताफळ निघेल? हे सगळे झाडाला येतात आणि हे सगळे झाडाला जमिनीच्या खाली, म्हणजे रूट्स आहे. हे सगळे काय आहे? जमिनीच्या खाली येणारे भाग. त्यातला हा खोड आहे पण हे मुळा आहे. यातून फरक आहे स्टेम आणि रूट. पण हे सगळे अंडर सॉइल आहे, जमिनीच्या आतमध्ये. Which will be the third word in the sequence among the following in the dictionary? डिक्शनरी स्किल नुसार हे शब्द तुम्हाला लावायचे, त्याचा थर्ड विचारलेला आहे. पहिला अक्षर बघितलं हॅड, हे, जी, थर्ड. पहिला अक्षर यच, 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 यच. कोणतं येईल वेगळं? पहिलं कोणतं, दुसरं कोणतं लावता येईल का? नाही. नीट बचानो. सरळ बघा. आता दुसरा अक्षर ए, सी, ए, एच, एन, ए, ही, आय, यू. ए बी सी डी मध्ये पाहिलं तर ए बी सी, ए चा पहिला हे पहिले इथे इथं नंबर पहिलं ए बी सी डी ई, इथं 2 नंबर, एफ जी एच आय 3 नंबर, जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू 4 नंबर. इथे 1 2 3 4 येतात. आपल्याला थर्ड नंबरला कोण येईल? थर्ड नंबरला ही आहे, तोच येणार आहे. तर बुद्धिमत्ता पेन नाही झालं तुझ्याकडे, कोणाकडे आहे रे? हा काय हा पेन नाही करतो, मग असं का अक्षर काढतो? ध्रुव कुठं आहे? आलं नाही का? चला, अक्षर मला दिली एबीसीडी. आपल्याला स्कॉलरशिपला 25 शब्दाचीच असते. 25 अक्षर असतात, 5 चे 5 गट असतात. मोजायला सोपे जावेत म्हणून. इथं 8वीला मात्र 26 अक्षराची असते. या ठिकाणी तुम्हाला मोजणं सोपं जावं म्हणून एबीसीडी 25 ची असते. ही पाठ असली पाहिजे. हे कोणत्या नंबरला कोणता आहे हे पाठ असलं पाहिजे. उंट, गाय, घोडा, मेंढी यांच्या वेगानुसार सर्वात पुढे कोण असेल? पुढे कोण असेल? घोडा. उंट मोठा आहे की घोड्या एवढ्या जोरात पळत नाही, सगळ्यात जास्त घोडा पळतो. आणि वेगानुसार सर्वात पुढे घोडा. खाली पैकी कोणत्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात? माडाला. माडाला म्हणजे दुसरं त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? कोकणामध्ये त्याला माड म्हणतात. आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? नारळ. आता इथलं छापलेलंच नाही. माडाला का म्हणतात रे कल्पवृक्ष? त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो. माडाचं त्याच्यापासून फळं मिळतात, त्यापासून पेर वगैरे मिळतात. त्या झाडाच्या फळावरची ज्या असतात साली त्याच्यावरची, त्याच्यापासून जी शेंडी म्हणतो त्याचा पण उपयोग केला जातो. जावळ्यापासून खराटा तयार केला जातो. त्याचे जे लांब हे आहे खांब आहे त्याच्यापासून देखील आपल्याला उपयोग घर बांधण्यासाठी केला जातो. जी बऱ्याचशा वस्तू, सगळ्या वस्तूंचा वापर केला जातो. म्हणून नारळाला कल्पवृक्ष किंवा कोकणात त्याला माड. उमा, रमा, रेखा व सुधा यांनी काही भाज्या खरेदी केल्या. उमा व रमा यांनी आता याचा आपल्याला हे तयार करावं लागेल, चार्ट तयार करावा लागेल. हा चार्ट तयार करता येण्यासाठी
या ठिकाणी बघू आणि इकडे जरा पेन बघू तो मला सांगता येतोय का बघू रे आणि इकडे टॅब बघू मला या सांगता येतोय का याच्यावरती पहा बघू मला टॅबवर इथं उमा रमा रेखा आणि सुधा यांनी काही भाज्या त्यामध्ये दिलेल्या आहेत इथं मी लिहितो तर व्यवस्थित ते लिहिता येत नाही मला त्या पेनने आपण तो फळ्यावरती स्क्रीनला घेऊया 28वा प्रश्न पुढे घेऊया त्याला 29वा प्रश्न पाहूया मी तर काळ लाल दिसते तिथं तर मला काळ दिसत होत हा बर चला 29वा प्रश्न पाहू अक्षरमाला पाहून प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय निवडा अक्षरमालांची एबीसीडी पाहिजे त्याच्यामध्ये पहा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या अक्षराचा गट कोणता ए बी वाय सी बी एच एच आय व्ही के एल यू इथं प्रश्नचिन्ह दिले जरा लहान करून एबीसीडी घेतो का वरची येते का दिसायला बघ बरं थोडं झूम केलेलं आहे ते जरा कमी झूम करून जमतंय का बघ बरं हा येते बस ओके 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 पाहायचं याला नंबर द्या ए बी वाय इथं ए बी शेवटच्या गटामध्ये शेवटचं वाय नंतर काय केलं सी डी एक्स गेलं म्हणजे इथं काय केले पहिल्या गटामध्ये काय केले पहिलं दुसरं शेवटचं इथं दुसऱ्या गटामध्ये तिसरं चौथं शेवटून दुसरं म्हणजे आता काय येणार आहे पाचवं सहावं म्हणजे ई एफ आणि शेवटून तिसरं डब्ल्यू म्हणजे ई एफ डब्ल्यू थांबा पुढे बघू आपण कसा विचार केला ई एफ च्या नंतर काय पाहिजे जी एच आहे का इथं आहे का जी एच याला नंबर द्या नंबर दे पेननी ए बी वाय ला एक नंबर दे बी ला 2 नंबर बी ला 1 नंबर द्या बी ला 2 नंबर द्या वाय ला 25 नंबर द्या हा त्याचा टॅप चालेल दुसरा टॅप घ्यायला पाहिजे आता ते आपण आठवीच्या वेळेला आम्ही टॅप तो व्यवस्थित चालतो काय हे व्यवस्थित दिसत नाही उठत नाहीये त्याला हा त्या टॅपला तेल लागले नाही तो तेल मध्ये आला आता ते काय होत माहिती का त्याचा कट करावा लागेल तुझा जोडावा हा बोर्ड वरती प्रश्न घेऊया आपण चला पुढे चला 28-29वा प्रश्न घेऊया 28वा प्रश्न आपण बोर्ड वर घेऊया तोपर्यंत तुमचा डिस्कनेक्ट करून त्याला कनेक्ट करा जाणार नाही ना तू लवकर कनेक्ट केलाय तुझा चालेल ना आपल्याला 50% असतात आहे आपल्याला लवकरच येतोय डिजिटल बोर्ड येतोय आपल्याला त्याच्यावर अजून सुविधा येतात या व्हिडिओ तयार झाला की त्याची पीडीएफ लगेच तयार होणार पीडीएफ तयार म्हणजे त्याला आपल्याला शूट पण करत बसायची गरज नाही असं डायरेक्ट आता ते लेक्चर तुमचं सगळं पीडीएफ मध्ये तुम्हाला लगेच द्यायच्यावरती तुमच्या टॅबवरती लेक्चर पूर्ण झालं नसतं एक क्लिक केलं की तुमच्या व्हॉट्सअपला लगेच त्याचं संपूर्ण लेक्चर म्हटलं तर अख्खं लेक्चर 2-2 तासाचं लेक्चर म्हटलं तरी येणार त्या सगळ्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये अगदी चित्र वगैरे अगदी सगळं पाहिजे तसं ते सगळं होणार आहे म्हणजे अगदी
सगळी तुमच्या शाळेची पुस्तकं CBSE बोर्डची असतील, SSC बोर्डची असतील, सगळी पुस्तकं त्याच्यामध्ये आहेत. त्याला अडचणीचं नाही, एक आठवड्याभरामध्ये येईल आपल्याला ते. आणि ते एकदा फिट झालं की तुम्हाला अजून चांगल्यापैकी सुविधा मिळते. हा डिजिटल बोर्ड, पण तो अत्याधुनिक असा आहे, तो फक्त 2.5 लाखाचा आहे. बघ खूपच कमी आहे. म्हणून ती आता ह्याच्यासारखी जर इथं जर लावण सारखी जर इथं करणार असतील तर मग ते चांगलंच आहे, आनंदच आहे. बरोबर का नाही? हा 28वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 28. काय म्हणलं? हे जरा टोपण लावते. उमा, रमा, रेखा, सुधा या 4 लेडीज आहेत, मुली आहेत. त्यांनी भाज्या खरेदी केलेल्या आहेत. कोणकोणत्या भाज्या खरेदी केलेल्या आहेत पहा. उमा आणि रमा यांनी शेपू आणि कारलं, एका बाजूला मुलीची नावं द्या, एका बाजूला त्यांनी खरेदी केलेल्या भाज्या शेपू कारलं. ज्यांनी जे बाय केलेले खरेदी केलेले त्याच्या पुढं पुन्हा करा. उमा, रमा, शेपू कारलं. उमा, शेपू कारलं. उमा आणि रमा या दोघींनी शेपू घेतली, कारलं घेतलं. सुधा व रेखा यांनी दोडका पडवळ, काय दोडका आणि पडवळ काय केलेले? सुधा व रेखा, सुधा आणि रेखा या दोघींनी दोडका आणि पडवळ घेतलेले. दोडका पडवळ, सुधानी पण दोडका पडवळ. रेखा व रमा यांनी तोंडले भोपळा. अजून 2 भाज्या. तोंडले बघितले का? तोंडले आणि भोपळा. कुणी कुणी घेतला तोंडले भोपळा? रेखा आणि रमा. रेखा या रेखाने तोंडलं घेतलं, भोपळा घेतला. रमाने पण तोंडलं घेतलं, भोपळा घेतला. तर वेलाला येणाऱ्या सर्वात जास्त भाज्या खरेदी करणारे कोण? अगोदर तुम्हाला वेलाली, वेलाचं काय असतं, वेलाचं काय नसतं हे का? शेपू वेल आहे का रे? वेल नाही. हा काढल्याचं काय असतं रे? वेल असतं. हे काढल्याचं वेल आहे. दोडक्याचं काय? वेल असतं. पडवळचं पडवळ म्हणजे बारकी बारकी असे असतात पडवळ. आतलं लालसर रंगाची कोरडी ताटामध्ये असं घेऊन खातात मुलं. पडवळ याची भाजी पण करतात, कच्च म्हणलं तरी खाता येतं. तोंडले वेलच असतो. सॉरी पडवळ, तोंडले कच्चे खातात. पडवळ म्हणजे याच्यासारखं लांब असतं, भोपळ्याचा, पण भोपळा जाड असतो. पडवळ असं लांब असतं. भोपळा याचा पण वेलच आहे. फक्त शेपूचा वेल नाही, बाकीचा सगळ्यांचा वेल असतो. प्रश्न काय म्हणलाय? सर्वात जास्त वेलाला येणाऱ्या सर्वात जास्त भाज्या खरेदी करणारी कोण? वेलाला येणारी फक्त शेपू सोडून द्या, मग ही शेपू झाकून टाका. सगळ्यात जास्त भाज्या वेलाला येणाऱ्या कोणी घेतल्या? उमाने वेलाला येणारी एकच भाजी घेतली. रामाने वेलाला येणाऱ्या कारलं, तोंडलं, भोपळा म्हणजे 3 भाज्या घेतल्या. रामाने किती घेतल्या? रेखाने 4. दोडका घेतला, पडवळ घेतला, तोंडलं घेतलं, भोपळा घेतला, 4 भाज्या घेतल्या. आणि सुधाने वेलाला येणाऱ्या फक्त 2 भाज्या. सर्वात जास्त वेलाला येणाऱ्या भाज्या कोणी घेतली? रेखाने. तरी रेखा. तर ते ABCD वरचा प्रश्न पहा. झालं का? ते ड्रॉइंग झालं का? लिहिता येते का व्यवस्थित त्याच्यावर? कुणाचा केलाय का नाही? लिहिता येते का? ओके. ओके पहा. आता याला नंबर द्यायचे. नंबर दिले आपल्याला, तुम्हाला लगेच ते समजले. A B Y, A चा 1 नंबर, B चा 2 नंबर, Y चा 25 नंबर, C चा 3 नंबर, D चा 4 नंबर, X चा
24 नंबर 3 4 24. आता HIV झाल्या. H चा नंबर किती आहे रे? वाटलं बारीक करा थोडस, म्हणजे हे लक्षात गेलं ते दिलेलं. ओके ओके. आता H चा नंबर पहा किती आहे? 8 नंबर आहे. I चा 9 नंबर आहे. 8 9 आणि V चा नंबर 22 नंबर आहे. म्हणजे इथे नंबर द्या तुम्ही 8 9 22. KNU K चा नंबर 11, L चा 12 आणि U चा नंबर 21. मी तर काय तिथं काय संबंध लावायला लागेल त्याचा? नंबर दिला 1 2 25. ज्याची 1 नंबरचा 2 नंबरचा शेवट पाहिलं, 3 नंबर 4 नंबर घेतलं, शेवटून दुसरं घेतलं. इथे मात्र 5 नंबर आणि 6 नंबर घेतला. इथे 8 9 घेतला, 8 नंबर 9 नंबर घेतला, नंतर 11 12 घेतला. म्हणजे इथं शेवटचं घर घेतलं जात नाही. इथं घेतला का? नाही घेतला. मग जर इथं FG घेतला तर आयच्या पर्यायामध्ये FG आणि इकडून घेतला तर पहा, इकडून पहा दुसरा तिसरा गट आहे FG W. आता पर्याय EFW आहे का पर्याय? EFW आहे. मी तर फसवलं तुम्हाला. EFW किती दिला, पण पुढलंही चेक करणं गरजेचं आहे ना. EFW जर घेतला तर काय होणार आहे? EF नंतर GH येणार आहे. इथे GH आहे का? इथे HI आहे. हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. पुढल्या गटामध्ये पण जे सोडून दिला का त्यांनी, जे घेतलाय का इथे? इथे HI घेतला, नंतर जे के पाहिजे होता आहे का? नाही. म्हणजे 5वा अक्षर सोडून दिलं जाते. हे जेव्हा तुम्ही सगळ्यांना कच्चं काम कराल तेव्हा लक्षात येईल. तर उत्तर येणार आहे इथं FGW पर्याय क्रमांक 2. ओके, चला मोठं करा, झूम करा. चला संख्या मालिकेचे निरीक्षण करा. ही संख्या मालिका दिलेली आहे 4005, 5700, 3060, 9323, 3693, 7080, 5621, 3400. ओके, 30वा प्रश्न राहिला. CIFLOU प्रश्नचिन्ह. नंबर द्या. हे जेव्हा येतात का त्याला नंबर देऊन सोडवायचं असतं, नको बारीक करू. काय गरज नाही, ते लक्षात येते मुलांच्या. हा CI चा नंबर, C चा नंबर किती रे? I चा नंबर 9, 3 नंबर 9 नंबर. F चा नंबर 6, L चा नंबर 12, 6 12 नंबर द्या. O चा नंबर 15, U चा नंबर 21. काय वाटते रे? तर 3 9 6 12 15 21. काय फरक झाला होता याच्यात? काय सारखेपणा आहे त्याच्यामध्ये? फरक बघितला तर 6 आहे, इथं फरक बघितला 6 आहे, इथे फरक बघितला 6 आहे. बरोबर का नाही? का मधलं गट अक्षर नाही, मधलं अक्षर असतं तर मग ते मधलं अक्षर म्हटलं 3 नंबर 8 नंबर आलं असतं, तर तसे नाही. मग इथं फरक याच्यामधला 6 6चा असणारा. NPचा Nचा नंबर किती आहे? MN 14 आणि Pचा नंबर 16. खाली जायचं 14 16. HJचा नंबर, Hचा नंबर 8, Jचा नंबर किती? 10. 8 10 नंबर द्या. Tचा नंबर 20, Bचा नंबर 22, Rचा नंबर 18 आणि Xचा नंबर 24. इथं नंबर दिल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल. इथं फरक 6 7 आहे. कोणत्या पर्याय 6चा फरक आहे? क्रमांक 4 मध्ये 18 24, 18 मध्ये 24. आलं का लक्षात शिंदे? हा, पुढचा प्रश्न पहा. संख्या मालिकेचे निरीक्षण. वरील संख्या मालिकेत 3 ने विशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? 3 ची कसोटी काय आहे? ओके, अंकांची बेरीज करायची. किती होते? 9. या खाली 9. इथं बेरीज किती येते? 12. या खाली 12.
इथे बेरी नऊ. 9, या बेरी 9, इथे बेरी 9 3 12, 9 14, 3 17, या बेरी 17, 9 9 18, 3 21, या बेरी 21, 15, 8 7 15, 6 5 11, 12 13 1 14, आणि 5 4 9 6 15. मग बेरीज 15 म्हणजे ठिकाणी 3 ने भाग जातो म्हणजे कोणकोणत्या त्याला अंडरलाईन करा, याला जातो अंडरलाईन करा, याला जातो 3 अंडरलाईन करा, याला 3 जातो अंडरलाईन करा, याला नाही जात तुम्ही मारा, याला जातो, याला जातो, याला नाही जात, याला जातो. किती संख्या 3 ने भाग जाणार? 1 2 3 4 5 6. उत्तर पर्याय क्रमांक 3. आता काय म्हणले? संख्या मालेतील विषम संख्या व समसंख्या यांच्या बेरजेची फरकाच्या उत्तरातील सर्व अंकांची बेरीज. आता हा प्रश्न समसंख्येची बेरीज करा, विषम संख्येची बेरीज करा, त्यातला फरक काढा. बोर्डे काय केलं पाहिजे? या सगळ्या समसंख्या वेगळ्या लिहून त्याची बेरीज करा, विषम संख्या वेगळ्या लिहून त्याची बेरीज करा. ही विषम आहे, ही सम आहे 5700, 3060, 7080, एवढ्या 3 संख्या सम. 5700, 3060 आणि 7080. किती आली बेरीज? तुम्ही केली का? डायरेक्ट बेरीज सांगा. डायरेक्ट बेरीज कुणाची काय आली बेरीज? त्या इथं बेरीज 5840. अरे 5840 नीट कर भैया, इथं 7000 आहे, 5000 कशी आली रे बेरीज? 7000 3 10000, 10 15000, 15000 पेक्षा मोठे येणार आहे. 15,840. हा 15840. काय केले इथं? काय केले इथं? 7000. बेरीज चालली आहे, थांबा. अहो बेरीज, त्यांची बेरीज करायची. अहो इथं ही विषम आहे, ही विषम आहे, ही सम दिसते. हा मग झालं का? ओके. समसंख्येची आता इकडे बघा, ही 5 विषम आहे, ही 0 म्हणजे सम आहे, ही सम आहे, ही विषम आहे. कसे अंक घेतले? सगळे अंक फोडा. सगळे कसे वापरले अंक? 1 2 3 4 5 6 7 8 संख्या आहे. 8 मध्ये समसंख्या मात्र 3च आहे. 5700, 3060 आणि 7080. याची बेरीज 15840. घ्या इथं 15840. आता विषमची किती आलेली बेरीज? 4005, 5700, 3060, 7080. ओके. समची बेरीज 15840. विषम संख्या 4005, नंतर 9323, 3693, 5621, 3435. 5 संख्या आहे. या 5 संख्येची किती आली? 26,077. डायरेक्टली आता 26,077 मधनं 15,840 वजा केले, किती येते वजा बाकी? 10,937. काय केली? 26,000. अरे हो, पेन तो पेन तसं नसतो. तो आपल्या खिशातला बॉल पेन आहे का तो लिहिण्यासाठी? चुकली का? 26,077 ना? 26,000 करा. 26,077. याच्यामधला फरक 26,077 मधनं 15,840 वजा करा. किती येतात सांगा? 10,237. लाईट उत्तर आहे 10,237. लाईट जागा आहे तिथं 10,237. दिली का? 10,237. 10,037 मध्ये 10,237 मध्ये अंकांची बेरीज 7 3 10 2 12 13. कोणत्या पर्याय 13 आहे? पर्याय क्रमांक 4. ओके. चला पुढचा प्रश्न सामाजिक बुद्धिमत्ता आहे.
रोहित पुस्तकाची पाने फाडतो, अशा वेळेस तुम्ही काय करा? प्रभूदेव पुस्तकाची पानं फाडतो, काय कराल? गोष्ट काय करतात त्याला? त्याने एक पान फाडले की तू दुसरं पान फाड. मी एक फाडतो का? मी दोन पानं फाडतो. तर त्याचे अनुकरण करा. तू एक फाडतो ना, मी दोन फाडतो माझी. हा, दुसरं पाने फाडू नकोस म्हणून सांगाल. पुस्तकाचा उपयोग महत्व पटवून द्या. अरे पुस्तक किती महागायचं आहे, आपल्याला सरकारने फुकट दिले, मदत म्हणून केलंय तुम्हाला. पुस्तक बाजारात विकत घ्यायला लागल्या कळली किंमत येते. एक वही घेता, केवढ्याला घेता? 40-50 रुपये किंमत आहे एका वहीची. मी काय 40 पासून सुरुवात होते ना. एवढी महागाईची वह्या पुस्तकं कशी वापरली पाहिजे व्यवस्थित. त्या पुस्तकाचे उपयोग, वहीचे उपयोग, त्याचं महत्व. अहो एक वही तुम्हाला कागद त्याचा छापायचा म्हणलं तर त्याला झाडं तोडावी लागतात. हे तुमची वही बनवण्यासाठी झाड तोडल्याशिवाय कागद नाही बनत. म्हणजे झाडं तोडावी लागतात. म्हणजे हे त्याचे निसर्गावरती परिणाम होणार आहे. पानं फाडली नाही पाहिजे, व्यवस्थित जपून वापरले पाहिजे. उरलेली पुस्तकं पटकन उचलून ठेवा. फाडलेली पाणी कचरा पेटीत टाका, गाव नाही म्हणून. एक बैठे फाडलेली उचलून टाकायचं, सरांना दिसणारच नाही. काय कराल? काय करशील? सांगाल व पुस्तकाचा उपयोग महत्व पटवून द्या. एका रांगेत रूपाचा 9वा क्रमांक होता, पण मागून 8व्या असणारा अपंग रचनाला तिने जागा दिली. रूपाचा पुढे 23वा क्रमांक झाला तर एक रांगेत एकूण मुली किती होत्या? हा फळ्यावरती लिहिल्या. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? हा बोला माळवे. 9-5-45, 14-126, 9-36, 13-92, 8. 14-90-126. म्हणजे इथं 13 बनवलं. 14-9चा गुणाकार 126 येतो. 9-5 याचा गुणाकार 45 येतो. आता इथं 9-4-36 येतो. म्हणजे राहिला काय? 9 आणि 72. काय करावं? 9-8-72. प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे? किंवा कोपऱ्यावरच्या अंकाला भागलं. 126 ला 9 ने भागलं 14 येईल. 45 ला 9 ने भागलं 5 येईल. 72 ला 9 ने भागलं 8 येईल. 36 ला 9 ने भागलं 4 येईल. अशा पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. चला प्रश्न 36-37. आता आरशातलं मग कुणासाठी चाललंय? हा दुसरं काय सांग की. 14-9-26, आणि 8-9 हा त्यांनी काय करणार आहे सांग. पाणी कुठे येतं? जहा त्रिकोण कसा होणार आहे? उलटा त्रिकोण पाहिजे. आता उलटा त्रिकोण कुठं दिला? आता इथं सरळ दिलाय कसा आहे तसा चालेल का? इथं सरळ दिलाय चालेल का? दुसरा आणि तिसरा. आता दुसऱ्या तिसऱ्या मधला फरक बघायचा. हे केवळ उलट म्हणजे एका गोष्टी लक्ष केंद्रित केला आपण. त्या पाण्याच्या जवळ असणारा उलट पण पाण्याच्या जवळच असणार. म्हणजे इथं पाण्याच्या जवळच दिसतोय. ओके, हे असे खाली येणार नाही. तिसरा पहिला चौथा करतोय. आता या दोघांच्यात फरक काय आहे? की एक बाण आहे ते डाव्या बाजूला आहे, इथं उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला पाहिजे का डाव्या बाजूला पाहिजे? इथं कुठं आहे असताना डाव्या बाजूला, म्हणजे डाव्या बाजूला येणार आहे. हे डाव्या बाजूचं उजव्या बाजूला जात नाही. उत्तर काय येणार? कडे क्रमांक. पेपराला काय करायचं? हे फाडायचं. गिरवायचा 3 वेळा. त्याच्यामुळे एकदा गिरवायचं म्हणजे ते स्पष्ट दिसतं. आणि 3 वेळा पेन गिरवला आणि नुसतं फाडलं की अशी खिडकी खाली उघड. खिडकी खाली उघडणार पर्याय पद्धत पैकीच्या पैकी मार्क मिळणार तसं. आता याचं पाण्यातलं प्रतिबिंब हे 2 पाकळ्या कुठं जाणार आहे? खाली जाणार आहे. याच्यावर पाहिल्या पर्याय कट होईल. दुसरं अशी येणार आहे का? नाही. आता हा पी आहे तो उलटा झाला काय होईल? पीचा पाण्यामध्ये बी होईल. जिथं बी पाहिजे या बी वरनं तिसरा चौथा कट होतो. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला पुढं 38वा प्रश्न. 38, 39, 40. याच्यामध्ये फळ्यावरती घेऊया. हाही फळ्यावरती घेऊया.
40 होते. 40 घेऊ. चला 63, 98, 84, 105 या गटाशी जुळाले. याचा गट काय होतो काय सांगा बरं. 7 ने भाग जाणाऱ्या संख्या. वर्ग वाचा एक होत नाही. 64 वाजा 63 इथे 100 वाजा 99 नाही. हे 7 ने भाग जाणार. 7 9 63, 14 साठी 98, 12 साठी 84, 15 साठी 105. 7 ने भाग जाणार. 72 जातो का 7 ने? नाही जात. 151 ला 7 ने जातो का? लगे भागाला बघायचं. 7 दुणे 14, एक राहील एका 11, 7 ने भाग जात नाही. इथे बघा 7 एके 7, 4 राहील 4 4 44, 7 44 नाही. इथे 7 एके 7, बाकी राहिली 4 4 49, 7 साठी 49. उत्तरीत पर्याय क्रमांक 4 7 ने भाग जाणाऱ्या संख्या. तर आरशाची प्रतिमा आरसा इथं दाखवलेला नाही. हे तुम्ही गेस करायचा आरसा कुठीकडे कायम आरसा डावीकडून का उजवीकडे इकडे असेल का इकडे असेल. या पीचं आरशाच्या जवळ पी आहे तो पी इथंच आला पाहिजे. याचं तोंड पीचं उजवीकडे ते कुणीकडे होणार डावीकडे. म्हणजे या पद्धतीने पी वरनं बघितलं तर दुसरा आणि तिसरा पर्याय पहिला आणि चौथा पर्याय करतो केवळ पी वर. पीच्या शेजारी काय आहे आता या 2च राहिले. फरक बघायचा काय यू सारखाच आहे एम सारखाच आहे यू सारखाच आहे. मी एम आणि यू बघत बसायचं का? त्यात वेळ नाही का मी तर जे फरक पहा जे माहिती आपला हा जे डावीकडे तोंड आहे ते उजवीकडे तोंड आहे. त्यामुळे उत्तरित पर्याय क्रमांक 2. पुढं 1976 6चा आरशामध्ये केलं तर असा या पद्धतीने म्हणजे तो या पद्धतीने केवळ याच्यावर पाहिलं तर पहिला आणि चौथा पर्याय होतो. राहिला दुसरा आणि तिसरा. फरक काय आहे त्याच्यामध्ये 7 तसं 7 एक करेल म्हणजे दुसरा कट तर तिसरा हे बरोबर. बाकीचं पहा 1चं 9चं जुळतं का जुळतं. ओके. आता हे जे प्रश्न आहे जे राहिलेले तो आपण फळ्यावरती घेऊया. राहिलेले नाही एवढं ड्रॉप करायचे. पुन्हा यायचंय 46 कुठे जात नाही. जे राहिले ते प्रश्न कव्हर करून येऊ ना तिथं आपण. पहा 41 43 कोणते राहिले प्रश्न आपले सांगा. 41 प्रश्न क्रमांक 38वा प्रश्न पहा. भूषण घराकडे तोंड करून उभा होता. भूषण घराकडे घर आहे या घराकडे तोंड करून भूषण उभा होता. त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा होती. 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला तर घर आता त्याच्या कोणत्या बाजूला? घराचे तोंड करून उभा होता त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा. आता इथे दिशा दाखवल्या काय उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. त्या डाव्या हाताला उत्तर दिशा पाहिजे. आता इथं कोण दाखवेल मला उभा राहून की इथं डाव्या हाताला उत्तर दिशा जुळवायची आहे. आपल्या इथं क्लासची उत्तर दिशा कोणीकडे आहे रे इकडे. मग याला डाव्या हाताला उत्तर दिशा दाखवा कोण उभा राहते. मग तोंड कोणीकडे असेल ते उभा राहायचं. डावा कुठला मग डाव्या तर बा काय झालं ती काढले गांधी कंपास कंपास तिच्यावरती पाण्याची बाटली ठेव पटकन. हा ओके. हे पहा एवढं हे करायचं नाही श्रेणी. आपण घरामध्ये असेच करते का तू? मग तू घरामध्ये हे झालेली एकदम गॅसचा भडका उडला असंच कर.
आपत्ती येतात ही आपत्तीला शांतपणे तोंड द्या. गांधी माझी आता तुम्हाला सांग, संध्याकाळची वेळ आहे, लाईटीवरती किडे येतात. लाईटीवरती किडे आले की काय होणार, ते किडे अंगावर पडणार. मग असं हे करून काय शांतपणे कंपास उठल्यानंतर ते ठेवायचं, त्या काय त्या कंपासला घेऊन उठणार आहे का तो किडा? नाही ना. हे लक्षात ठेवा. या साध्या साध्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष द्यायचं. जी या ठिकाणी आपल्याला सवय कोणती लागते, शांतपणे विचार करण्याची. एखादं कोणतंही संकट आले गेले की तुझा काही नरड दाबत नाही. ओके, लक्षात ठेवा. तर डाव्या हाताला तुझी उत्तर दिशा जुळव, तुझं तोंड कोणत्या दिशेला झालं, पूर्वेला. म्हणजे पहा, पूर्वेला तोंड असेल तर उजव्या हाताला दक्षिण दिशा. हे लक्षात कसं ठेवायचं, घड्याळाच्या दिशेने म्हणजे उजवा हात, घड्याळाच्या दिशेने घड्याळ असं फिरतं, घड्याळाच्या दिशेला म्हणजे इकडे दक्षिणेला त्याचा उजवा हात, घड्याळाच्या विरुद्ध दिशेला डावा. डावा हात कोणीकडे असणार आहे, उत्तर दिशेला. मग घड्याळाकडे म्हणजे तो घड्याळाकडे तोंड करून उभा आहे. आता काय झालं, तो आपण घड्याळाकडे तोंड करून उभा दाखवला, इथं दिशा कोणत्या दिशेला तोंड करू नये, पूर्वेला. त्याचा डावा हात दक्षिणेला, उजवा हात दक्षिणेला, डावा हात उत्तरेला. ओके, आता काय म्हटले तो पहा, डावा हात इकडे, उजवा तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने 3 वेळा वळला. पहिल्यांदा वळला त्याचं तोंड कुणीकडे झालं, दुसऱ्यांदा वळला तोंड, तिसऱ्यांदा वळला तोंड उत्तरेला झालं. म्हणजे आता तो पूर्वेला तोंड होतं की त्याचं उत्तरेला तोंड झालं. तर प्रश्न काय विचारलाय, तर घर त्याच्या कोणत्या बाजूला, आता घर त्याच्या उत्तरेला तोंड म्हणजे घर कोणत्या बाजूला आहे, त्याच्या घड्याळाच्या दिशेने असेल उजव्या बाजूला, घड्याळाच्या विरुद्ध असेल डाव्या बाजूला. आता त्याच्या कोणत्या घड्याळाच्या बघितलं तर कोणत्या बाजूला येते, त्या बाजूला हात म्हणजे कोणती दिशा येईल, पूर्वेला त्याच्या घर आहे. त्याचं तोंड उत्तरेला असेल तर कोणत्या हाताला येईल त्याचं घर, उजव्या हाताला. म्हणजे घर उजव्या हाताला. या पद्धतीनं रचना केली तर आणि तर आपल्याला एक प्रश्न सोडवता येतील. त्याला पुढील प्रश्न पहा, कौस्तुभ अक्षयपेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे. 39वा प्रश्न. कौस्तुभ अक्षयपेक्षा 9 वर्षांनी मोठा. अक्षयचा जन्म 2002 साली झाला असेल तर कौस्तुभचा जन्म किती साली झाला पहा. कौस्तुभ मोठा आहे, आणि अक्षय लहान आहे. अक्षयचा जन्म 2002 साली झाला. कौस्तुभचा जन्म 9 वर्षानंतर झाला असेल ना. हा, मोठा म्हणजे तो अगोदर जन्मलेला, म्हणजे 2009च्या अगोदर तो जन्मलेला आहे. किती वर्ष, 9 वर्ष. म्हणजे 1 वर्ष म्हणलं तर अगोदर म्हणलं तर 2001 साली, 2 वर्ष अगोदर म्हणलं तर 2000 साली. हे काय करावं लागेल, यातलं वजा 9 करावं लागेल. 2009 म्हणलं 9 वर्ष वजा केली, 12 9 गेली, 3 राहिले. आता 3 टाकला, 10 गेला, 9 राहिले. उत्तर किती येणार आहे. कौस्तुभचा जन्म 1993. लगेच टाळा करायचा. 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100 म्हणजे 2000. 1, 2 हे किती वर्ष झाला, 5 आणि 4 9 वर्ष. 1993. म्हणजे कौस्तुभचा जन्म 1993 मध्ये झालेला आहे. पुढे गटाची जुळणारी संख्या. ओके, आरशाची प्रतिमा 41 झालेला. 43वा प्रश्न. 43चा प्रश्न. 41चा 43 बरोबर जो संबंध आहे
तो संबंध लक्षात घेऊन तो संबंध असताना जॉईंट ठेवला. 41 आहे का? ओके ओके, लक्ष असं पाहिजे. 51, 53, 61, 63, 31 ते 31, 71, 73. आता 41, 43चा संबंध काय आहे? बोला तुम्ही. या क्रमवार मूळ संख्या आहे. 41 पण मूळ आहे, 43 पण मूळ आहे. मग इथे दोन्ही पण मूळ असणारी कोणती? 73 असं त्यांचं म्हणणं. बोला बैठे. हा, जोडमूळ संख्या. नुसतं मूळ संख्या तर जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या कशाला म्हणतात? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. तर या नुसत्या मूळ संख्या नाही तर जोडमूळ संख्या आहे. आता केवळ मूळ संख्यावर म्हटलं तरी पर्याय कट होत आहे. तर 51 53 म्हणजे 51 काय मूळ संख्या नाही. 61 63 मध्ये 63 मूळ संख्या नाही. 31 33 मध्ये 33 मूळ संख्या नाही. म्हणजे या जोडमूळ संख्या आहे 41 43 तशी 71 73 ही जोडमूळ संख्या किंवा नुसतं मूळ संख्या म्हटलं तरी काय हरकत नाही. काय दिलंय? काय दिले उत्तर देत? आता मी काय करू त्याला? तपासणारा कोण शहाणा होता? बोलले होता का? हर्ष हा दर्शन अरे बर काय म्हणजे वास्तविकता परिस्थिती. हा लावणशाना. हा काय म्हणले बा? गोलाकार चौतऱ्यावर 6 मैत्रिणी बसल्या आहेत. मधुरा व मनीषा समोरासमोर बसल्या आहेत. मनीषाच्या शेजारी मीनल व मयुरी बसल्या आहेत. मधुराच्या उजवीकडे मीरा असून मीनलच्या उजवीकडे मेघा बसली आहेत. या माहितीवर उत्तराचे पर्याय. इथं तुम्हाला रचना करता आली पाहिजे. गोल काढा. या गोलाच्या इथे 6 मैत्रिणी बसवायचे. 6 मैत्रिणी 6 भाग समोरासमोर येतील अशा पद्धतीनं ते 6 डाग गळ्यात काढले तर त्याला 12 काढू तर 6 दाखवायचे. 6 मैत्रिणी. आता मधुरा व मनीषा समोरासमोर. इथं मधुरा दाखवत, इथं मनीषा, इथं मनीषा दाखवत, आता इथं कुठं दाखवता येत नाही. पण आपल्याला कुठं ते नक्की दाखवता येईल? मधुराच्या उजवीकडे मीरा. हे परफेक्ट झालं. मधुरा इथं दाखवूया. मधुराच्या उजवीकडे मीरा. मधुराच्या उजवीकडे मीरा. इथं परफेक्ट रचना आहे. इथं बदलू शकतो. आता मनीषाच्या शेजारी मीनल आणि मयुरी. आता मनीषाच्या शेजारी मीनल कोणीकडे, मयुरी कोणीकडे, उजवीकडे डावीकडे कळतंय का? म्हणून तिथं गडबड. परफेक्ट रचना जिथं दाखवता येईल त्या वाक्याची रचना करायची. अगोदर मधुरीच्या उजवीकडे मीना, सॉरी मधुराच्या उजवीकडे मीरा असून मीनलच्या उजवीकडे मेघा. आता इथं मीनल पण नाही, मेघा पण नाही. अगोदर मग आता पहिल्या रचनेत मधुरा आणि मनीषा समोरासमोर बसते. म्हणजे इथं मधुरा दाखवते, इथं कोण येणार आहे? मनीषा. मधुरा व मनीषा समोरासमोर बसलेले आहेत. मनीषाच्या शेजारी मीनल आणि मयुरी. मनीषाच्या शेजारी मीनल आणि मयुरी. आता इथं मीनल दाखवू का इथं दाखवू? नाही कळत. मयुरी इथं दाखवू का इथं दाखवू? नाही कळत. मग पुढे जाऊ आपण, ते सोडून देऊया. मनीषाच्या शेजारी मीनल व मयुरी ही रचना करता येत नाही. तर मनीषा दाखवली पण एकदम दोन शेजारी दाखवता येत. मधुराच्या उजवीकडे मीरा असून मीनलच्या उजवीकडे मेघा. मीनलच्या उजवीकडे मेघा. आपल्याला रचना करून बघितली पाहिजे. मधुरा आणि मनीषा. मनीषाच्या मधुरा व मनीषा समोरासमोर बसले. मनीषाच्या शेजारी मीनल. आता मी तो ऑब्झर्व करणार आहे. मीनल किंवा मयूरी. इकडे पण मी दाखवणार आहे मीनल मयूरी. मग याच्यात जुळतं कुठे ते बघणार आहे. इथे मीनल असेल तर इकडे मयूरी,
इथे महिला असेल तर इकडे मीनल येईल, दोन्ही पण असू शकतो. पुढे काय म्हणले, मनुष्याच्या शेजारी मीनल व मयुरी, मधुराच्या उजवीकडे मीरा, मधुराच्या उजवीकडे मीरा, मीनलच्या उजवीकडे मेघा. आता बघा, मीनलच्या उजवीकडे मेघा, इथे काय आतमध्ये तोंड बसले, उजवीकडे म्हटल्यानंतर तोंड पहा. तुम्हाला तिचं घड्याळच्या दिशेने तुम्ही सांगितलं उजवीकडे म्हणल्या, तोंड पण इकडे आतमध्ये आतमध्ये तोंड म्हटल्यानंतर उजवीकडे मनुष्य आहे. मेघांच्या इथं धरले तर मेघांच्या उजवीकडे मनुष्य येतो, इथं म्हणलं मेघांच्या उजवीकडे मेघा, इथं जमत नाही, इथं मेघांना दाखवून मेघांच्या उजवीकडे मेघा, इथे म्हणतो मेघांच्या उजवीकडे मेघा बसलेली आहे. या माहितीवरून पर्याय आता निवडा. आता तुमचं सगळं झालं. आता पुन्हा एकदा रचना तयार झालेली तपासा. 6 मैत्रिणी समोरासमोर बसले, मधुरा व मनीषा समोरासमोर आहेत, बरोबर आहे. मनीषाच्या शेजारी मीनल व मयुरी आहेत, मनीषा शेजारी मीनल आहे, मयुरी आहे. मधुराच्या उजवीकडे मीरा आहे, मधुराच्या उजवीकडे मीरा, बरोबर आहे. मीनलच्या उजवीकडे मेघा, मीनलच्या उजवीकडे मेघा आहे का? आहे. मग आता ही रचना झाल्यानंतर मग 44 दोन्ही प्रश्न सोडवता येतात. 44वा प्रश्न काय आहे? मनीषा व मीरा यांच्यामध्ये कोण? मनीषा आणि मीरा यांच्यामध्ये कोण बसते? मयुरी. त्याच्या मीनलच्या समोर कोण बसले? मीनलच्या समोर कोण आहे? मीरा. मीनलच्या समोर मीरा. ही रचना करता आली तर हा प्रश्न सोडवता येणार आहे. चला पुढील प्रश्न पहा. 46. सर कुठले सगळे स्क्रीनवर घेता येतात? ओके, घेऊया. चला टोपण काढा. मला स्क्रीनवर हे व्यवस्थित दिसतंय का? हो. करा कनेक्ट करा पटकन. आपोआप डिस्कनेक्ट झालं का कनेक्ट पण? गटाचे जुळणारे पद 46, 92, 138, 184 प्रश्नचिन्ह. बोला यार. 46 ची दुप्पट 192, यातला फरक 46. 138 92 मधला फरक 46. 138 184 मधला फरक 46. 184 आणि 46 ची बेरीज किती? 230. क्रमांक 3. बोला. 46 चा पाठ किंवा 23च्या पाड्यामधल्या समस्यांच्या संख्या आपल्याला 46 चा पाडा येत नाही, 23 चा येतो ना पाडा. 23 46, 23 94, 23 38 असेल, 23 44 असेल, 23 30. तर पर्याय क्रमांक 3. चला टोपल्या बनवणे, मातीची भांडी बनवणे, मेणबत्त्या बनवणे. काय लघुउद्योग आहे. लघुउद्योग म्हणजे एखादा दुसरा कर्मचारी घेऊन घरच्या घरी केले जाणारे उद्योग. आता साखर कारखाना घरच्या घरी जमेल का? नाही, तो मोठा उद्योग, त्याला जागा भरपूर लागते, भांडवल भरपूर लागतं. आणि लघु उद्योग असतात त्याला जागा कमी लागते, भांडवल कमी लागते, त्याला लघु उद्योग. पापड बनवणे हा लघु उद्योग. घरच्या घरी 1 किलो पीठ आणलं, त्याच्यात पापड लाटले, तेवढेच विकले. अजून 4 माणसं घेतली जोडीला, त्यांना सगळ्यांना 1-1 किलो पीठ दिलं, त्यांच्याकडे पापड बनवून घेतले, विकले. हा लघु उद्योग. मासे हवाबंद डब्यात भरणे. आता मासे हे करतात, साफ करणं, ते हवाबंद डब्यात भरणं, त्याला जागा कर्मचारी लागतो. छोटा नाही तो मोठा उद्योग. चादरी बनवणे हा देखील त्या मानाने मोठा उद्योग. ते रस हवाबंद डब्यात भरणे त्याला कारखान्यामध्ये करण्यात जातो. आणि टोपल्या बनवणे, माती भांडी, मेणबत्ते कुटीर उद्योग म्हणतात त्याला. छोटा उद्योग म्हणजे घरच्या घरी, याला कुठला कर्मचारी घरातली माणसं घेऊन मदतीला बनवलं जातं. 2 उजनी पानशेत. काय तरी 2 उजनी पानशेत.
धरण आहे. 2 धरण कोणत्या नदीवर आहे माहितीये का? कृष्णा नदीवरती. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीवरती 2 धरण आहे. उजनी धरण भीमा नदीवरती, पानशेत धरण मुळा नदीवरती, पुण्याजवळ आहे मुळा मोठा नदी. धरण आहे. पण यातलं भिरा हे काय? भिरा सर्वात जास्त पाऊस पडणारं महाराष्ट्रातलं ठिकाण. भिरा नदीवरचं धरण. भिवपुरी हे पण काही धरण नाही. खोपोली हे पण धरण नाही. म्हणजे धरणाचं धरण हे आहे. खोपोलीच्या जवळ धरण आहे, भिवपुरीच्या जवळ धरण आहे, पण त्या धरणाचं नाव भिवपुरी खोपोली नाहीये. पुढा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या अंकमालिकेत डावीकडून 4था अंक उजवीकडून डावा हा कोणता? तर आपला हा डावा. डावीकडनं 4था कोणी? 2, 3, 5, 7 4था. हा उजवीकडनं किती आहे? उजवीकडनं पहिला, दुसरा, तिसरा, 4था, 5 तरी 5. पुढा 50 नंबर. 7, 9, 13, 20 या संख्यामध्ये विशिष्ट संबंध आहे. दोन प्रश्नचिन्हाच्या जागी पुढा सोडवून कर. 7 आणि 9 मध्ये 2चा फरक आहे. 2चा फरक आहे. 9 आणि 13 मध्ये 4चा फरक आहे. 4चा फरक आहे. या इथं फरक. इथं 13 आणि 21 मध्ये 8चा फरक आहे. 8चा फरक आहे. 21 आणि 37 मध्ये 16चा फरक आहे. 16चा म्हणजे इथं 2, 4, 8, 16 म्हणजे आता कितीला पाहिजे? 2 आणि 4, 2, 7, 9, 9, 4, 13, 13, 8, 21, 21, 16, 37, 37, 32, 69 पर्याय क्रमांक 3. चला वरती घ्या. दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खाली किती काय? म 5 वेळा. तर काय झाला? 4 वेळा म झाला, न आला म्हणजे 1 म. कुणीकडला कट केला पहिल्यांदा? हा उजवीकडला म कट केला. नंतर काय झालं? अजून एक उजवीकडला कट केला आणि न आला. मग आता अजून काय होईल पुढं? अजून एक कट होईल. म्हणजे काय होईल? उत्तर म न कुठे आहे पर्याय? हा बरोबर आहे ना. खूपच हुशार आहे. इथं 5 वेळा मग, 4 वेळा मग, 3 वेळा मग, नाही तर 2च वेळा मग. त्याच्यावर बघितलं तर 2 वेळा मग. फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये चाललेला आहे. ओके चला. सवितापेक्षा सुवर्णा मोठी आहे. आता याची पण रचना करावी लागेल. सुवर्णापेक्षा सुभद्रा लहान आहे. सुमन ही सुभद्रापेक्षा मोठी, परंतु सुवर्णापेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठी कोण? तर रचना येईल का करायला? करा बघू. काय होतं? इथं सगळी सवर्ण नाव असतात, तिथं गोंधळ होतो नावं लिहिताना. ही सवितापेक्षा सुवर्णा मोठी. सविता दाखवा, त्यापेक्षा सुवर्णा मोठी दाखवा थोडी. ओके. सुवर्णापेक्षा सुभद्रा लहान आहे. सुवर्णापेक्षा बारकी दाखवायची सुभद्रा. इथं सुवर्ण म्हणजे सविता आणि सुभद्रा याच्यामध्ये काय ना आता आपल्याला माहिती. पण सुवर्ण इथे मोठी आहे, इथे सुवर्णा मोठी आहे. आपल्याला विचारलंय काय सर्वात मोठी? इथे या दोघांमध्ये सुवर्णा मोठी, या दोघांमध्ये सुवर्ण मोठी. सुमन ही सुभद्रापेक्षा मोठी. सुमन ही सुभद्रापेक्षा मोठी, परंतु सुवर्णापेक्षा लहान आहे. सगळ्यात मोठी कोण येणार आहे? हा पायी रचना केली बरोबर. पा सवितापेक्षा सुवर्णा मोठी, सविता त्यापेक्षा सुवर्णा मोठी लागते. नंतर काय म्हणते? सुवर्णापेक्षा सुभद्रा लहान, ही सुभद्रा सुवर्णापेक्षा लहान लागते. सुमन ही सुभद्रापेक्षा मोठी, सुमन या सुभद्रापेक्षा मोठी, थोडीशी मोठी दाखवली, परंतु सुवर्णापेक्षा लहान. पण या सुवर्णापेक्षा ती लहान. सगळ्यात मोठी कोण? सगळ्यात मोठी सुवर्णा. ही सगळ्यात मोठी. ही रचना केली पाहिजे, आपल्याला करता आली पाहिजे. तर 53-56 गटात न बसणारे पद ओळखा.
HEMW. हे उत्तर वेगळे वेगळे येऊ शकतात. बोला भूमी. आरशाची प्रतिमा पाठवली तर एम ची आरशाची प्रतिमा एस सारखीच आहे, एम ची आरशाची एम सारखीच आहे, डब्ल्यू ची एम सारखी. पण इथे वरची आरशाची प्रतिमा वेगळी आहे म्हणून तिला उत्तर पर्यायक्रमांक 2 मी काय सांगितलं मी ऐकून घेतो. बरोबर ना? मी एकाचे विचार ऐकून घेतले, त्यांनी उत्तरही काढलं, पर्याय 2 बरोबर आहे त्यांचं, त्यांचा विचार बरोबर. बोला प्रेरणा. रेषावरून बघितलं तर पर्याय क्रमांक 1 वेगळा निघेल. त्या 3च रेषा, बाकी सर्व 4 रेषांनी बनलेले आहेत, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता जेव्हा असा प्रश्न परीक्षेला येईल रेषा आणि इतर जास्त योग्य कोणतं आपल्या नियमानुसार पाहिलं. हा बोला अजून काय वेगळं का? हा सममित मध्ये उभ्या रेषेने केलं तर सममित, इथे आडव्या रेषेने सममित, इथे उभ्या रेषेने सममित होते, इथे उभ्या रेषेने सममित होते. म्हणजे पर्याय क्रमांक त्यांच्या 2 येतोय की तो उभ्या रेषेने आडव्या रेषेने सममित. डब्ल्यू बाह्य आडव्या रेषेने पण सममित होते, एफ आडव्या रेषेने होत नाही, डब्ल्यू आडव्या रेषेने होत नाही, फक्त आडव्या रेषेने सममित आणि ई पण आडव्या रेषेने सममित. तर 2 आडव्या रेषेने 2 उभ्या रेषेने नाही. इथं सममितला 4 मध्ये 3 गट तयार झाला. त्यामुळं त्यांनी काय दिले उत्तर? त्यांनी 1 दिले की एवढी रेषावरनं जाते. पण आपल्याला जास्त योग्य आरशातील प्रतिमा त्या पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्याचा अर्थ एक चुकीचं पूर्ण नाही. पेपर मध्ये असे संदिग्ध एखादा प्रश्न असतो. चला पुढे. टांगा, सायकल, छकडा, बैलगाडी. का सायकल काढलं तुम्ही? सगळ्यांचं आहे म्हणजे टांगा, घोडा आणि त्याच्या मागे असतो घोडा. टांगा म्हणजे घोड्याला झुकलेली गाडी, छकडा म्हणजे बैलाला झुकलेली गाडी, बैलगाडी म्हणजे बैलाला झुकलेली गाडी. छकडा म्हणजे एकच बैल असतो, बैलगाडीला 2 बैल असतात, टांग्याला एकच घोडा असतो. म्हणजे काही ना काही झुकलेलं. सायकलला तुमचे पाय चालवायला लागतात. हा इथं कोणतंही इंधन न लागणार किंवा असं म्हणून नाही चालणार, तर इथं पायाने म्हणजे माणसाला चालवायला लागते. तुम्हाला आमच्याकडे आता इलेक्ट्रिक सायकल आले, हा बॅटरी चालणारी सायकल, बटन दाबले बुम 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 पळती. हा म्हणजे इथं लाईटवरची पण सायकल आहे. पण हे सगळे कोणतं ना कोणतं प्राणी जोडून चालवली जाणारी वाहन आहे. इथं काय प्राणी जोडता येत नाही. चला पुढे. याच्यामध्ये या 4 आकृती वेगळ्या आकृती. बोलायन पर्याय क्रमांक 3 का व पहिला, दुसरा आणि चौथी समान आहे, हसताय आणि इथं तेवढी प्रेरणा रडते. हा रडू नको प्रेरणा, म्हणून वेगळी काढली तुला, आता वेगळी काढली, आता हसणार. चला पुढे. 56 आद्री, गिरी, शैल, मही. बोला. हा समानार्थी शब्द डोंगर पर्वतचे समानार्थी शब्द आद्री, गिरी आणि शैल हे सगळे डोंगर पर्वताचे समानार्थी शब्द आहे. आणि मही म्हणजे धरती, जमीन, पृथ्वी, वसुधा, वसुंधरा याचा हा समानार्थी शब्द आहे. चला प्रश्न. कौमुदी काजलपेक्षा 366 दिवसांनी फळ्यावरती घेऊ. चला चला पुढे सोडा. शहाजी राजांना दरबारात मोठा मान होता. या वाक्यात उजवीकडून 10 अक्षर डावीकडून किती? उजवा हात कोणता? हा उजवा. उजवीकडून 10
पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावं, सातवं, आठवं, नववं, दहावं. रोई र आणि रेशमा हे उजवीकडून डावाक्षर डावीकडून किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. उजवीकडून डावा अक्षर डावीकडून आठवे. चला रस्त्याच्या कडेला चिंच, वड, पिंपळ, आपटा, गुलमोहर या क्रमाने 15 गाडी लावली आहे. उजवीकडून 7व्या व 9व्या झाडाच्या मध्ये कोणते आहे? उजवीकडून 7व्या आणि 9व्या झाडाच्या मध्ये कोणते झाड असेल? हे पण फळावरती घेऊया आपण नंतर. तर 60 61 बार जे सोडलेले आपण 28 59 सोडलेले वैते लक्ष पुढे द्या. काय मुका गेले येते तुमची काय सांगितलं? सगळे काय तुम्हाला सांगितलं? लाईट आता तरी कमी आहे. पावसाचे दिवस आता गवत जेव्हा जास्त असतं ना तेव्हा जास्त किडे येतात. पण इथं येतात असे का तुमच्या घरात पण येतात. चला क्रमाने येणारी आकृती कोणती? एका षटकोन सगळे बाजूवरती उभे. हे देखील उत्तर बाजूवरती. कुठलाही पर्याय गट होत नाही. आता पुढे पहा. एका याच्यावर लक्ष द्या. त्रिकोण कुठे आहे? वरती आहे. त्रिकोण वरतीच आहे. आता पुढे तुमच्या घरात गेला, पुढल्या घरात गेला म्हणजे काय होतंय त्याच्यामध्ये? पहिल्यांदा त्रिकोण आहे तिथंच राहिला, नंतर पुढे गेला, नंतर आहे तिथंच राहिला. इथं चौकोन पाहिला, पहिल्यांदा चौकोन पुढे गेला, नंतर आता दोन्ही बनवला. पहिला चौकोन पुढे गेला, आहे तिथंच राहिला, पुन्हा चौकोन पुढे गेला, पुन्हा आहे तिथंच राहिला. म्हणजे काय एकावर एकच चित्र फिरतं. म्हणजे पहिल्यांदा या आकृतीमध्ये काय, या आकृतीमध्ये या आकृती काय बदल झाला तर फक्त चौकोन पुढे गेला. यात इथं बदल काय झाला तर त्रिकोण पुढे गेला. नंतर पहिल्यांदा चौकोन पुढे जातो, नंतर त्रिकोण जातो, पुन्हा आता चौकोन पुढे गेला, इथे होता तो चौकोन इथे गेला, नंतर हा त्रिकोण पुढे जाईल की या ठिकाणी त्रिकोण पाहिजे, या ठिकाणी चौकोन पाहिजे. असा कोणता तो पर्याय? पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न पहा. काय होतं याच्यामध्ये? वरची पानं पाहिजे 4 पाने, 3 आहे, 2 आहे, 1 आहे, 1 पण नाही. पानं कमी कमी होतात. रेषावरती 1 पण आहे, 2 झाल्या, 3 झाल्या, तो वाढत जातो. आता इथं पाने कमी होतात. 4 3 2 1 0. पहिला पर्याय. आता रेषा पहिल्यांदा आम्ही उजवीकडे आली, उजवीकडे आली, नंतर डावीकडे आली, पुन्हा उजवीकडे, उजवीकडे डावीकडे पुढचा प्रश्न. या अक्षरामध्ये एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्या शब्दातील मधल्या अक्षराच्या लगतच्या डावीकडील अक्षराच्या डावीकडील लगतच्या अक्षर कोणते? शब्द काय बनेल? ओके. आता प्रश्न काय म्हणलाय बघा. नुसतं एवढं घेतलं गणित संपत नाही. या अक्षराच्या मधल्या अक्षर, मधला अक्षर काय? वी. वरकली नाही. वी याच्या मधल्या अक्षराच्या लगतच्या डावीकडे, वीच्या लगतच्या डावीकडे कोणतं येईल? द अक्षराच्या डावीकडे, च्या डावीकडे लगत अक्षर कोणतं येईल? र. उत्तर अवघड आहे प्रश्न. मधला अक्षर त्याच्या डावीकडलं, जे अक्षर आलं त्याच्या डावीकडलं, अशा पद्धतीने उत्तर र येणार आहे. पर्याय क्रमांक 4. विनयने रविवार 5 जुलै पासून 5 आठवडे रजा काढली, तर तो किती तारखेला कामावर हजर होईल? ही फळ्यावरती घेऊ. कमी उंचीपासून जास्त उंचीचा क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोण येईल? सगळ्यात कमी उंचीचा कोण आहे? लांडगा, गाढव, झेब्रा, जिराफ. सगळ्यात कमी उंचीचा, त्यापेक्षा मोठा, गाढवापेक्षा मोठं, सगळ्यात मोठं, सगळ्यात
कमी उंचीपासून लावला, पहिल्या नंबरला लांडगड, दुसऱ्या नंबरला गाढव, तिसरा जंगला, चौथा गिरड. कमी उंचीपासून जास्त उंचीला कमी लावल्या. दुसऱ्या क्रमांकावर कोणी? गाढव. आता प्रश्न आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आता एका आकृती पूर्ण करायची, इथे पहा इथं दिलेली आहे आणि इकडे पूर्ण करायची. इथं पर्याय कट करायला डायरेक्ट तुम्हाला दिले सगळं दिले. आय एम फक्त बघा, आय एमचा आकार कुठं जुळतो? इथं जुळतो का एमचा आकार? इथं जुळतो का एमचा आकार? नाही. इथं जुळतो ना? नाही. इथं पर्याय बघा. आता इथं देखील तुम्हाला दिले फोडून. हे तुम्हाला नुसतं एवढं दिलं नाही, हे पण दिलंय. इकडलं बघायचं, इथं पर्याय उभी रेष, या उभ्या रेषेनं कोणते पर्याय कट होतील? पहिला कट होईल, चौथा कट होईल. आता या रेषा एका लाईन मध्ये आहेत का? या उभी रेष इथे इथं एका लाईन मध्ये का? नाही, इथे एका लाईन मध्ये. हा पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक. आता इथं हा प्रश्न आपण फळ्यावरती लिहूया. 67, 68, 69 काय? लोकमान्य टिळक पुण्यतिथी व स्वातंत्र्य दिन सोमवारी, दोन्ही सोमवारी आले. तर योग्य पर्याय कोणता? बघ हा पर्यावरती ओ पी क्यू आर, ओ पी क्यू ओ, ओ पी क्यू आर, ओ पी क्यू आर त्या अक्षर मालिकेत ओचे स्थान चुकले आहे, त्याचा क्रमांकित ओ पी क्यू आर, ओ पी क्यू आर, ओ पी क्यू आर, ओ पी क्यू आर, सगळे ओ पी क्यू आर, ओ पी क्यू आर. एका ठिकाणी मात्र चुकलाय. कुठे चुकलाय? ओ पी क्यू आर, ओ पी क्यू. इथं ओच्या जागी काय पाहिजे? 8. या ओचा नंबर किती आहे? 8. उत्तर 8. रेखांतर पात्र दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करून उत्तराचे पर्याय मिळते. वेन आकृतीवरती घ्या, वेन आकृती व्यवस्थित दिसते. आयतामध्ये आहे, चौकोनामध्ये आहे ते गणिताचे विद्यार्थी आहेत, गोलामध्ये आहे ते विज्ञानचे, त्रिकोणामध्ये ते इंग्रजी. जे विषय आवडतात, कोणताही फक्त एकच विषय आवडणारे एकूण विद्यार्थी. फक्त गणित आवडणारे किती आहे? तो गणित आवडणारे, इंग्रजी आवडणारे 7, विज्ञान आवडणारे 5, आणि इंग्रजी आवडणारे इथं पण आहे 8. हे लक्षात येत नाही फक्त एक विषय आवडणारी, फक्त इंग्रजी आवडणारे 8 आणि 7 15 आहे. गणित आवडणारे 1 आहे, विज्ञान आवडणारे 5 झाले, 15 20 आणि 8 विसरून जातात. त्यामुळे लगेच तो पर्याय लिहिलेला असतो. इंग्रजी व विज्ञान हे 2च विषय आवडणारे विद्यार्थी. इंग्रजीमध्ये पण आहे, विज्ञानामध्ये इंग्रजी आणि विज्ञान हे 2च विषय आवडणार. इंग्रजी आणि 5 आले ते इंग्रजी संबंध नाहीये आपल्याला. काय सॉरी इंग्रजी विज्ञान आवडतं, गणिताचा काही संबंध नाही. विज्ञान इंग्रजी त्रिकोण आणि वर्तुळात असणारा अंक कोणता आहे? फक्त इंग्रजी व विज्ञान आवडणारे 6 आहे. याचा गणिताशी काही संबंध नाही. पुढचा प्रश्न पहा. पहिल्या 73 ते 75 पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो ओळखून उत्तराचे पर्याय निवडा. गहू दळणे काय? गहू दळणे काय? गहू विधान दळता काय नाही, गहू दळावाच लागतो. शेंगदाणे काय करायला लागतं? शेंगदाणे सत्यात शेंगदाणे आंबवलं काय दिसायला लागतं? दिसायला लागतं. आंबवणे काय आंबवायला लागतं? आंबवणे लोणचा, इडली डोसाचं पीठ आंबवावं लागतं. मी तांदळाचं पीठ भिजवून ते काम करतो. भरडणे हरभरा भरडला जातो, गहू तांदूळ भरडला जातो. तांदळाचे साळे असतात, तो भरडल्यानंतर त्यातला तांदूळ वेगळा निघतो.
कुठले फक्त शेंगदाणे कुटावे लागतात. कुठ शेंगदाणे काय कुटायचे प्रश्न पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध आहे? वरचं आहे तेवढं त्याचं काय केलं पाण्यात वरचे तेवढं पाण्याचं जोडा इथे इथं खाली कुठलाही पर्याय क्रमांक 1 यातलं काही गेलं नाही यातलं आहे कसं आहे फक्त वरचे जे त्याचे बंद आहे त्याचं पाण्यातलं गेलं वरचं आहे त्याचं पाण्यातलं इथे पर्याय क्रमांक 75वा प्रश्न 1296 ला 36 तर प्रश्न चिन्हाला 44 बोला. 36 चा वर्ग 1296 हा 1996 वर्ग काढलं तर 36 म्हणजे उलट्या भाषेत 36 चा वर्ग 1296 45 चा वर्ग आणि 936. आता ते मध्ये प्रश्न सोडले होते ते पाहूया आपण. मध्ये काही प्रश्न सोडले होते मी एक फळ्यावर पाहूया. पाहूया प्रश्न क्रमांक 5 कोणते प्रश्न सांगा. 59वा त्यामुळे चिंच वड पिंपळ आपटा आणि लिंब अशी ओळीनं झाडं लावलेली आहे. 15 झाड आहे. उजवीकडून 7व्या व 9व्या झाडाच्या मध्ये कोणते झाड उजवीकडून 7वा 9वा म्हणजे उजवीकडून 8वा म्हणजे इथं आपण डावीकडून बघितले 2 3 4 5 आपल्याला काय विचारलं उजवीकडून हे उजवीकडून आपण द्यायला पाहिजे. पहिलं दुसरं तिसरं चौथं 5 पुन्हा 6वं 7वं 8वं 9वं 10वं असे काय नंबर द्यायचे नाही. हे कुणीकडून नंबर दिले डावीकडून. आपल्याला त्याचा प्रश्न डावीकडून आहे का नाही. प्रश्न त्याचा उजवीकडून 9वं 7वं 9व्याच्या मधलं उजवाकडून नाही. इकडून पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं 6वं 7वं 8वं 7वं 9व्याच्या मध्ये 8वं येणार आहे. 8व्या काय पिंपळ. चला प्रश्न क्रमांक 63 प्रश्न काय आहे पहा. प्रश्न आहे विनयने रविवार 5 जुलै पासून 5 आठवडे रजा काढली तर तो किती तारखेला कामावर हजर होईल. प्रश्न क्रमांक 63 रविवार 5 जुलै पासून 5 आठवडे. एक आठवडा म्हणजे किती दिवस रे 5 आठवडे म्हणजे 5 गुणिले 7 35 दिवस रजा काढली. 5 तारखेपासून 35 दिवस 5 तारखेपासून म्हणलेलं आहे. मी तो कामावरती जुलैमध्ये किती दिवस आला 4 तारखेपर्यंत कामावरती आले. 4 तारखेपर्यंत तो कामावर आहे. मग 4 मध्ये 35 दिवसाची रजा त्याने काढली. म्हणजे 4 मध्ये 35 39 तारखेला त्याची रजा संपेल आणि 40 तारखेला तो हजर होईल. 40 तारखेला हजर होणार आहे. 40 तारीख असते का मग जुलै महिन्याचे दिवस किती असतात
हा 31 यातनं वजा करायची 31 म्हणजे तो किती तारखेला होईल 9 तारखेला हजर होईल. पुन्हा एकदा समजून घ्या अवघड प्रश्न आहे नसेल तर कॅलेंडर तयार करा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 5 तारखेपासून रविवारी 5 तारीख पुढले 5 12 19 26 पुढे मग 27 28 29 30 31 महिना कोणता चालू झाला ऑगस्ट आपलं उत्तर किती आले 9 आले ना 1 2 3 4 5 6 7 8 9 आपल्या 35 दिवसाची राजा एक मोजा 1 आणि 7 7 आणि 7 14 14 आणि 7 21 21 आणि 7 28 म्हणजे पाही जरे पाही जरे पण 1 आणि 7 8 8 आणि 7 15 27 7 29 30 1 1 7 8 8 7 15 7 22 7 29 30 31 32 33 34 इथे राजा संपली 35 दिवसाची आणि मग तो हजर झालेला आहे ती 9 तारीख हजर येईल 9 तारीख मध्ये ती रविवारी 9 तारखेला तो हजर होईल 9 ऑगस्ट पर्याय क्रमांक 3 9 ऑगस्टला ते कामावरती ऑगस्ट 9 एक गणिताच्या भाषेत सोडवताना काय करायचं 5 तारखेपासून 35 दिवस आहे म्हणजे तो 4 तारखेपर्यंत कामावरती आला 4 मध्ये 35 ऍड मिळवायचे 4 35 किती झाले 39 तारखेपर्यंत तो काम रजेवरती असणार आणि 40 तारखेला तो हजर होता 40 तारखेला हजर करताना जुलैमधले किती दिवस असतात एक वजा करायचे राहिले 9 तारीख 9 ऑगस्टला तो हजर एवढं सोपं पण आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 67 68 हा प्रश्न पाहूया आपण गणपतीपूर्वी 5 विषयाची चाचणी परीक्षा घेण्यात आली. इंग्रजी नंतर परिसर अभ्यास मराठीच्या आधी गणित पेपर आहे बुधवारी हिंदीचा पेपर मराठी इंग्रजीच्या दरम्यान आहे. जर 9 तारखेला गणित पेपरने सुरुवात झाल्यास 9 तारीख एक वार दिलेली नाहीये गणिताच्या पेपरने सुरुवात झाली. ओके आता बाकीच्या तारखा दिलेली नाही 9 तारखेला गणिताच्या पेपरने सुरुवात झाली म्हणजे ही रचना करता येणार. मराठीच्या आधी गणिताचा पाठ इंग्रजी नंतर परिसर अभ्यास व मराठीच्या आधी गणित मराठीच्या आधी गणित म्हणजे गणिताच्या नंतर मराठीच्या आधी गणित आणि परिसर अभ्यास व मराठीच्या आधी इंग्रजी नंतर परिसर अभ्यास इंग्रजी नंतर परिसर अभ्यास रचना करता येईल का नाही. बुधवारी हिंदीचा पेपर मराठी व इंग्रजीच्या दरम्यान मराठी व इंग्रजी यांच्या दरम्यान हिंदीचा पेपर ही रचना इथे करता येईल. सरळ तुम्हाला प्रत्येक वाक्याला रचना करता येईल असं नाही. बुधवारी हिंदीचा पेपर मराठी व इंग्रजीच्या दरम्यान मराठी काय इकडे काही इंग्रजी येणार बुधवारी मराठी इंग्रजीच्या मध्ये म्हणजे इंग्रजीचा पेपर बुधवारी मराठीचा पेपर मंगळवारी 9 तारखेला असणारे सोमवार 10 तारखेला मंगळवार 11 तारखेला बुधवार 12 तारखेला बुधवार पुन्हा आपली रचना करते इंग्रजी परिसर अभ्यास
इंग्रजी नंतर परिसर अभ्यास. शुक्रवारी तारीख 13. तर मग आता पेपरचे माहिती सगळी ही जर तुम्ही केलं तर मग आता तुम्हाला उत्तर देता येणार. इंग्रजीचा पेपर कोणत्या वारी आला असेल? 13 तारखेला कोणत्या विषयाचा पेपर असेल? 69वा प्रश्न पहा. 69वा लोकमान्य टिळक पुण्यतिथी व स्वातंत्र्य दिन. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हे दोन्ही सण सोमवारी आलेले. आता मला सांगा टिळक पुण्यतिथी कधी असते रे? कधी असते? 1 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. दोन्ही दिलेला आहे सोमवारी. तर त्याच्यावर पर्याय बघा. दर 2 वर्षाने असं होतं का? नाही. दर वर्षी पहिला दर 2 वर्षाने फक्त येईल का असं? दरवर्षी केलं. दुसरा प्रत्येक वर्षी या वारी येतात. प्रत्येक वर्षी सोमवारीच येतील का रे? नाही ना. दरवर्षी तारखा त्याच असून वार बदल. तारखा याच आहे पण टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट सोडून दुसऱ्या तारखेला येईल का? 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट सोडून दुसरी 1 वर्ष आपण 16 ऑगस्टला करू. काल 26 जानेवारी कधी आला होता? रविवारी आला होता. मग म्हणलं का आपण रविवारी सुट्टी असते आम्हाला, आपण सोमवारी करू. चांगलं का रे नाव रे? नाही ना. म्हणजे तारीख तीच ठरलेली आहे. वार कोणता बदलू नाही शकतो. तिसरा दरवर्षी तारखा त्यात असून वार बदलतात. बरोबर आहे. दोन्ही एका तारखेला येतात. एका तारखेला येतात का? एकाच वाराला येतात. एका तारखेला येतात का दोन्ही? एकाच वाराला येतात. त्यामुळे 34 उत्तरी पर्याय क्रमांक 3. बाकीचे प्रश्न सगळे आपले झालेले आहेत. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या.